या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या करंट प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलं स्वागत आहे। तिथे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन आपला सन्मान केला जाईल आणि मुख्य मंचावर सध्या आपण सैराज खतीब यांचा हा शुभ सन्मान तो होत असताना पाहत आहे। नवा सामना तो आपल्या भेटीला येतोय, काय घडेल ते बिघडेल ते ऐकवण्याकरता अद्वर शेलार आपल्यासोबत जोडले जातील आणि त्यांची साथ देतील अजित पवार। तिथे करण या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच हे किताब वितरित केले जाते, ज्याने मागील मॅचमध्ये खूप चांगला खेळ केला आणि त्याचमुळे मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने त्याला गौरवित केले जाते। चौथी धावा अगदी त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि त्याचमुळे जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने त्या खेळाडूला आपल्याला पाहिलं मिळतो। तो खेळाडू सायराजजी यांच्या शुभस्थानी बहुशिक्षित करण या खेळाडूला हे किताब आणि मागच्या वर्षी देखील खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून ती पाहायला मिळाली आणि त्याचमुळे या मॅचचे देखील मॅन ऑफ द मॅच बॅकआउट ऑफ द स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये बॉल निघून गेला सरळ सीमा रेषेच्या पलीकडे, व्हेरी फर्स्ट बॉल आणि त्याच्यावरती आलेला हा धमाकेदार बिग सिक्स। मनीष वल्टे सध्याच्या घडीला चर्चेत असलेलं नाव आहे। ओपन क्रिकेट मधनं सुद्धा तालुक्याचे जेही संघ खेळताना पाहतो आणि मला वाटतं राहुल भोईर जेव्हा राहुल वेळेला बघायला मिळालाय बॉल आणि तदनंतर या बॉलला सरळ फेकून दिले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वेळेला बघायला मिळालाय बॉल आणि तदनंतर या बॉलला सरळ फेकून दिले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, वन बाउन्स बॉल चाललाय ओव्हर दी रोप, अतिरिक्त सफल झाले आणि तदनंतर फटक्यामध्ये मात्र सफल झालेत, बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, वन बाउन्स चौकार। पहा तिथे पुढे गेले त्यानंतर जागा बनवली आणि बॉलला हुक करत असताना जर पाहिलं तर ओव्हर दी लॉंग लेग एका टप्प्याच्या खालीच बॉल निघून गेला सरळ सीमा रेषेच्या पलीकडे, लॉंग लेग सीमा रेषा पलीकडे हा धमाकेदार चौकार इथे पाहायला मिळतोय। मनीष वल्टे जर पाहिलं तर आपला क्लास दाखवतोय आणि मैदानाच्या चारही बाजू फलंदाजी करण्यासाठी त्याची शैली आहे आणि ती त्याने बखूबी इथे पेशकश केली आहे। 3 चेंडू आणि त्याच्यात 14 धावा फलकावरती इथे आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच डेफिनेटली खूप चांगली फलंदाजी त्याच्याकडनं बघायला मिळतेय, यात काही शंका नाहीये, परंतु लोकेश सुद्धा चांगला युवा गोलंदाज आहे, त्याला सुद्धा कमबॅक करावा लागेल। यावेळी मात्र चांगला चेंडू लोकेशकडनं बघायला मिळालाय, बॉल आपण पाहिलं तर मिडॉनच्या रिझन मध्ये गेले आणि लोकेश सुद्धा सांगतोय मी सुद्धा कोणापेक्षा कमी नाहीये। गेल्या 2 ते 3 बॉलवर कुठेही मनीषचा दबदबा असला तरी सुद्धा लोकेशने चौथ्या बॉलवर मात्र कमबॅक करणारी डिलिव्हरी या ठिकाणी मात्र त्याने हाताळली आहे। 30 यार्ड मध्ये माहीर असलेला खेळाडू आहे मनीष वल्टे, चौफेर फटके सातत्याने घेतो, परंतु गेल्या बॉलवर लोकेशने त्याला थांबवलं, या वेळेला मागे गेले जागा बनवली आहे आणि तदनंतर बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने, आउटफील्ड मैदानाची भयानक फास्ट आहे, निघून जाईल, वन बाउन्स टू बाउन्स ओव्हर दी रोप। खेळाडू आणि चेंडू या दोघांमधल्या शर्यतीमध्ये यावेळी मात्र बॉल विजयी होत असताना सरळ निघून जाईल, चौकार, धावा मिळतात 4। चांगला फटका ओव्हर दी कव्हर हा फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि जर पाहिलं तर अगदी उंची होती, त्याच्यानंतर गती देखील कमी होती या बॉलवरती आणि त्याचमुळे जर पाहिलं तर बॅकफुटला गेले, त्यानंतर जर पाहिलं तर बॅटचा फेस खोलला आणि त्याच्यानंतर बॉलवरती आक्रमण करत असताना बॉलला ओव्हर दी कव्हर तिथे फेकून दिलंय 4 धावेसाठी हा जन्नाटीदार चौकार मागील बॉलवरती आलाय, 4 धावा। पुन्हा एकदा सज्ज होईल राऊंड विकेटनं लोकेश, यावेळेला प्रचंड वेगवान बॅटरला समजलं सुद्धा नाही आला आणि कशा पद्धतीने विकेटच्या मागे निघून गेलाय। षटक क्रमांक संपले पहिला आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर धावा मात्र स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या, त्या म्हणजेच बिनबाद 18
18 रन्स ऑन अ बोर्ड, 18 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक यावेळी मात्र स्कोर कार्डवर बघायला मिळतोय 18. षटक क्रमांक संपले पहिलं, 18 धावा जोडल्या गेल्यात. आजच्या दिवसामध्ये अनेक तारे सितारे आपण पाहिले आणि नेक्स्ट मॅच मध्ये इन ॲक्शन खऱ्या अर्थानं आपल्याला पुन्हा एकदा या मैदानावर मात्र अर्षद होंडो बघायला मिळणार आहेत. या आधी जेव्हा बिलोशीकरांची डेची टुर्नामेंट झाली होती त्या स्पर्धेमध्ये अर्षद होंडो बेस्ट बॅटर राहिलेले आणि या मैदानावर तुफानी फटकेबाजी केली होती आणि पुन्हा एकदा मात्र नेक्स्ट मॅच मध्ये त्यांना आपण इन ॲक्शन पाहणार आहोत. सातत्याने प्रेक्षकांकडून विचारला जाणारा प्रश्न अर्षद होंडो कधी बघायला मिळतील आणि नेक्स्ट मॅच मध्ये मात्र त्यांना आपण मैदानात खेळताना पाहणार आहोत. नक्कीच जर पाहिलं तर त्यांचा देखील खेळ तो आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये इथे अनुभवायला मिळणार आहे. दरम्यान मॅचच्या दिशेने वळतोय तिथे सोपान स्मृती दुपारेपाडा संघाची सुरुवात ती खूप चांगली झाली आहे. 18च्या या रन रेटने अगदी पाहू शकतात की मॅच इथे आपल्याला बघायला मिळते. चला स्पीडअप करायचं आपल्याला विनंती असेल आपण वेळ वाचवायचा आहे. पहिलं षटक कंप्लीट झाला, 18 धावा आपल्याला बघायला मिळतात. इथे मनीष वल्टेचा हा क्लासिक खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आता राजेश वल्टे देखील आहेत तिकडे स्ट्रायकिंग इनकडे आले गेलेत आणि त्यांचा खेळ देखील तो आपल्याला अनुभवायचा आहे या मॅचमध्ये. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट, 18-0. सर 6 मिनिटं कंप्लीट झालेली आहेत. पहिलं षटक हाताळायला 6 मिनिटं लागले त्याची आपण नोंद घ्या. अथवा शेवटच्या षटकाकरिता तुम्हाला एक खेळाडू 38च्या आत आणावा लागेल. हा यस 20 मिनिटांमध्ये जर का 4 षटकं संपली नाही तर तुम्हाला एक खेळाडू 38च्या आतमध्ये आणावा लागेल शेवटच्या षटकाकरिता. पहिला बॉल गोलंदाज सज्ज होतो डावकऱ्या हातानं प्रचंड वेगानं हाताळण्याचा प्रयत्न होता परंतु दिशा भरकटली आहे. पंचांशाकडे वळलेत. वाईड चेंडू, इट्स अ नॉन प्लेबल या ठिकाणी दर्शवत असताना अतिरिक्तनं मात्र संघाचं खातं आपण पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचले आमचे स्कोरर आम्हाला दर्शवत आहेत 19 या अंकावर 19 रन्स ऑन बोर्ड बघायला मिळतात. सचिन वनगे नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरनं आला गोलंदाजी करण्याकरिता. स्ट्रायकिंग एंडला राजेश वल्टे आहे. मोठमोठे फटक्यांकरिता या खेळाडूला ओळखलं जातं. राजेश मनीषची साथ देण्याकरिता मैदानामध्ये आलेत हे दोन्ही बॅटर्स. यावेळेला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायचं होतं. बॉल पाहिला आपण तर मिड विकेटच्या रिझनमध्ये चाललाय. त्या ठिकाणी एक सिंगल या बॉलवर कंप्लीट होतीये आणि सिंगलनं विचार केला तर धावफलक मात्र हलत्या पद्धतीने पुढे जाऊन पोहोचल. 20 धावा ते आपल्याला इथे बघायला मिळतात. इथे पहिलाच बॉल वाईट आला त्याच्यानंतर एक सिंगल धावली आहे. आता इकडे राजेश वल्टे जर पाहिले तर त्याने मनीषला स्ट्रायकिंग एंडकडे आणलं गेलंय कारण जर पाहिलं तर P2चं षटक आहे आणि त्या षटकामध्ये देखील त्याला मुभा असेल. या वेळेला मात्र मनीष वल्टेची दांडी केली आहे गुल. मॅच मधली गोल्डन विकेट मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मात्र सचिन वनगेनं कंप्लीट करून दिली आहे. महत्वाचा खेळाडू मनीष वल्टे त्याला मात्र जावं लागेल परतीच्या प्रवासाला. बिग विकेट डाऊन. फॉलोविंग स्वीप करायचा होता. बॉल जर पाहिले तर बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगच्या रिझल्टमध्ये त्याला फेकून द्यायचं होतं परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पहा तिथे वेगाने गेले आणि तिथे काय घडलंय स्टँडवरती बॉल जर पाहिलं तर तो अदलला गेला आणि त्याच्याचमुळे या मॅचची गोल्डन विकेट म्हणावी लागेल. मनीष वल्टे हा खेळाडू इथे बाद झाला गेलाय. महत्वाचे खेळाडू या वेळेला आपण पाहिलं तर गोलंदाजाला फॉलो न करता यष्ट्यांवर अटॅक करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाला सचिन वनगेनं आणि त्यामध्ये तो यशस्वी सुद्धा झालाय. नेक्स्ट मॅच चला बोट टीम कॅप्टन्स आपण आपल्या जर्सीज कलेक्ट करण्याकरिता यायचंय. नेहरोली आणि दुसऱ्या बाजूने साईराज कुडूस. या वेळेला प्रचंड वेगानं सचिन वनगे काय गोलंदाजी बघायला मिळतीये. वेगावर स्वार होत असताना बॉल आपण पाहिला तर वा परफेक्ट पिचिंग बघा. किती अप्रतिम वाईड यॉर्करचा चेंडू त्या ठिकाणी बघायला मिळाला. फलंदाजाकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. शुभमला मात्र जागेवर उभं ठेवले आणि बॉल विकेटच्या मागे निर्धाव स्वरूपामध्ये कंप्लीट झालाय. डॉट बॉल. शुभम दुपारे न्यू बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याच्या विपक्षात सचिन पुन्हा एकदा सज्ज होईल. याही वेळेला एका जागेवर मात्र दर्जेदार पद्धतीने फलंदाजाला आपण पाहिलं तर रीड करून गोलंदाजीचं उत्तम प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मात्र सचिन वनगे दाखवत असताना परफेक्ट वाईड यॉर्कर पुन्हा एकदा. गेल्या बॉलची मात्र आपण पाहिलं तर पुनरावृत्ती आपल्याला बघायला मिळाली. संदीपजी पाटील SP या ठिकाणी उपस्थित होत आहेत या स्पर्धेचे प्रमुख आयोजक.
आपलं सुद्धा या आजच्या दिवसामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. दरम्यान नाही बॉल वेगाने निघून गेलाय. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा रिप्ले पहा आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग ठेवली जाते. आता इकडे जर पाहिलं तर अद्वरजी सर बॅटच्या रडापासून कसा दूर ठेवला जातो बॉल आणि त्याचमुळे गोलंदाज सचिन वनगे या षटकामध्ये यशस्वी होत असताना आपल्याला बघायला मिळतात आणि भन्नाट वेगाची गोलंदाजी इथे या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाज मात्र परफेक्ट गोलंदाजी करतोय. सर गेल्या मॅच मध्ये आपण गुरुला असं गोलंदाजी करताना पाहिलं होतं. राहुलजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. सांगेगावचं व्यक्तिमत्व राहुलजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण सन्मानाने व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. राहुलजी पाटील सांगे. वाईट चेंडू मैदानामध्ये आलाय. सचिन पुन्हा एकदा सज्ज होईल. याही वेळेला कव्हरच्या दिशेने खेळलेत खरे. एक सिंगल या बॉलवर मिळाली आणि सिंगलवर समाधान मानावं लागेल. वा काय जबरदस्त षटक सचिन वनगेकडनं बघायला मिळालंय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आलेल्या, परंतु या षटकामध्ये त्याने फक्त आणि फक्त 4 धावा खर्ची केल्या आणि मॅच मधली महत्वाची विकेट मिळवली. जी विकेट जर का शेवटपर्यंत थांबते तर डेफिनेटली 15 धावा एक्स्ट्रा होतील, परंतु त्या खेळाडूला बाद करण्यामध्ये मात्र त्याला यश आलंय. षटक क्रमांक या ठिकाणी विचार केला तर संपलंय दुसरं आणि 2 षटकाखेरीज धावा मात्र स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या, त्या म्हणजेच 1 बाद 22. राहुलजी पाटील 2 षटकांचा खेळ तो इथे कंप्लीट झाला आणि पाहू शकतात की खूप चांगला खेळ तो आपल्याला बघायला मिळतोय. कमबॅक पाठपुरावा केलाय. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर धावा जास्तीचा बनल्या होत्या आणि इथे पाठपुरावा. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलेत. हलकीशी फंबल झाली आहे. एक सिंगल, क्विक सिंगल एक वेगवानतेने मात्र कंप्लीट केली आहे. इझी एक धाव इथे कंप्लीट झाले आणि एका धावेच्या मदतीने संघाची टोटल आता 23 आकडावरती जोडली गेली आहे. 2.1 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि 23 धावा ते आपल्याला इथे बघायला मिळतात त्या मॅचमध्ये. सोपान स्मृती दुपारे पाडा त्याच्या गेस्कोने 11B संघ तो मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत आणि या संघाचा खेळ. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर चेंडू बघायला मिळालाय. कार्पेटच्या सहाय्याने खेळलेत आणि पाहिला पण तर बॉल मात्र वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने गेलाय आणि त्या ठिकाणी विचार केला तर एकच सिंगल या बॉलवर मिळाली आहे आणि सिंगलनं आपण स्कोर कार्ड पाहिलं तर जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 24 अंकावर. स्ट्रायकिंग एंडला आपण लाईव्ह स्क्रीनवर पाहतोय शुभम दुपारे आपल्याला दिसतोय आणि जर्सीच्या मागे ज्या व्यक्तिमत्वाचा फोटो पाहतोय खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे मात्र प्रमुख आयोजक वन मॅन शो संदीप पाटील SP पुरस्कृत. आपण हे उपसरपंच चषक 2026 दैदिप्यमान डे नाईटचा सोहळा क्रिकेटचा या ठिकाणी मात्र बघायला मिळतोय. आता शुभमचा फटका यशस्वी झालाय. बॉलला सर पाठवून दिलाय. बॉल चाललाय त्या ठिकाणी विचार केला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप निघून जाईल. दणदण करीत चौकार. धावा मिळत आहे 4 आणि 4 न वाढून स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल 28. पहा पटका जर पाहिलं तर बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला अगदी वेगाने निघून गेलाय. जशी संधी मिळाली तिथे पुढे गेले. त्याच्यानंतर जर पाहिलं तर फक्त दिशा दिली आहे. गती होती या बॉलवरती आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा भन्नाट वेगाचा चौकार बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला आपल्याला बघायला मिळतोय आणि या 4 धाब्याच्या जोरावरती संघाची टोटल आता 3 चेंडूच्या अखेरीस फलकावरती धाबा जोडल्या गेल्यात 28 आकड्यावरती. दीपक वनगे या खेळाडूवरती आक्रमण चढवलं जाते. पहिल्या 2 चेंडूवरती त्याचा वर्चस्व राहिले आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती त्याचा हा धमाकेदार त्याच्यावरती आक्रमण केलं आणि तो चौकार तिथे आला गेला आणि त्याचमुळे 28 वरती 1 ह्या धाबा आपल्याला या मॅच मध्ये बघायला मिळतात. प्रांजल कन्नोर मालेगाव यांच्याकडनं या स्पर्धेकरिता शुभेच्छा आल्यात. यावेळेला शुभम सफल झाल्यात आणि फटका सुद्धा यशस्वी सजवलाय. शुभमनं सरळ बॉलला फेकून दिलंय. गेल्या बॉलवर त्याच दिशेनं चौकार ठोकलेला आणि जी शुभमची मजबूत बाजू आहे त्याच दिशेनं मात्र यावेळी सरळ फटका एक्झिक्यूट केलाय. बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शुभम दुपारेच्या बॅटमधनं त्याच्या ट्रेडमार्क शॉट बघायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार षटकार. नक्कीच खूप चांगला फटका तो आधीच्या बॉलवरती आपल्याला बघायला मिळाला. इथे पहा बॅटच्या रडारमध्ये जसा आला इन टू द स्लॉट अँड आउट ऑफ दी बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग प्लॉट. इथे धमाकेदार बिग 6. या ठिकाणी धनेशजी पाटील उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या
बिलोशी गावातील जेवढ्याही स्पर्धा आपण या बिलोशी नगरीमध्ये पाहतो, सातत्याने बिलोशी गावामध्ये जेवढेही कार्यक्रम असतील त्या सर्व कार्यक्रमांना मोफत पाणी व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून करून दिली जाते ते धनेजी पाटील या ठिकाणी आलेत. धनेजी पाटील, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण सन्मानाने आदराने या मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. आपलं या उपसरपंच चषक 2026 मध्ये मोस्ट वेलकम. या धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली गेली आहे 6 न वाढून 34 या अंकावर. म्हणजे आता शुभमनं सुद्धा धावा ठोकायला सुरुवात केली आहे. 7 चेंडूत 12 या धावसंख्येवर मात्र खेळ करतोय. पहिला षटक तिथे जर पाहिलं तर 18 धावा आपल्याला बघायला मिळाला. त्याच्यानंतर जर पाहिलं तर सचिन वनकेचं कमबॅक तिथे जर पाहिलं तर विकेट आली. त्यानंतर जर पाहिलं तर 4 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर दीपक वणगे या खेळाडूवरती आक्रमण. पहिल्या 2 चेंडूवरती त्याने सिंगल धावा खर्च केल्या आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर चौकार षटकार आणि त्याचमुळे संघाची टोटल 2.4 चेंडू साखरीस 34 आकडावरती इथे जोडली गेली आहे. चांगला खेळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतात या संघाच्या वतीने इथे केला जातोय. एका बाजूने पाहत आहेत सोपान स्मृती दुपारेपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट कोणे 11B संघ मैदानाच्या आतमध्ये दोनात करतोय. पूर्वार्धाचा खेळ आणि त्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये चांगली धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न दुपारेपाडा या संघाच्या वतीनं या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता इकडे पाहू शकतात की दीपक या खेळाडूचा माइंडसेट काय असेल, या मागील 2 चेंडूवरती काय रणनीती असेल आणि त्या रणनीतीने कशी गोलंदाजी केली जाईल हे देखील आपल्याला इथनं पाहायचं आहे. जाऊयात पुन्हा एकदा मॅच कडे. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रामधनं शुभम दुपारे पुन्हा एकदा बॉलला पाठवून देतोय. ओव्हर दी इनफिल्ड गॅप मधनं बॉल वन बाउंड सीमारेषा पार चौकार. अभिषेक जी या ठिकाणी उपस्थित झालेत. सांगेगावचं व्यक्तिमत्व अभिषेक जी दाद्या, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण सन्मानाने या मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. वेलकम. या आपलं सहर्ष स्वागत आहे. काय फटका तिथे पाहिलं भेटतो. जर पाहिलं तर बॉल बॅटच्या राडार मध्ये आला. त्यानंतर बॅकबूट पंच पाहिलं भेटतो आणि त्याच्यानंतर बॉल जर पाहिलं तर वाईडिश कव्हरला अगदी फेकून दिलाय. बॉल सीमा पार. इथेच चौकार 4. या ठिकाणी आपण सुभाषजी पाटील, आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. वसुरी गावचं व्यक्तिमत्व सुभाषजी पाटील, आपलंही सहर्ष स्वागत. वेलकम. धावसंख्येचा विचार केला तर थँक्यू. धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्डवर जोडली गेली आहे. 3 षटका अखेरीस 39 हे 13ची सरासरी राखण्यामध्ये आतापर्यंत यश आलंय. परफेक्ट तुम्ही 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये हाताळलेली आहेत. उर्वरित 1 षटक येते तुम्हाला परफेक्ट 5 मिनिटांमध्ये हाताळायचे अथवा शेवटच्या षटकाकरिता एक खेळाडू 30 यार्डच्या आत तुम्हाला आणावा लागेल. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर या ठिकाणी येतोय, आपण पाहू शकाल. सचिन पुन्हा एकदा आलेत. यावेळेला मात्र फुल टॉस बॉल. शुभमची कॅच त्या ठिकाणी होती आणि त्या ठिकाणी बॉल स्टॉप झालाय, परंतु खेळाडूला समजलं की नाही, त्याने बॉल तर स्टॉप केला परंतु बॉल गेला कुठे ते मात्र या ठिकाणी थोडंसं प्रश्नामध्ये होते. साईराज कुडूस टीम आपण आपला कॅप्टन, आपण जर्सीज कलेक्ट करण्याकरता यायचं. साईराज कुडूस टीम कॅप्टन आपण या. पुन्हा एकदा शुभम दुपारे मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे. त्याच्या विपक्षामध्ये सचिन वणगे, जो ज्याने गेलं षटक खूप चांगलं हाताळलंय, तो पुन्हा एकदा डावकऱ्या हातानं सज्ज होतोय. यावेळेला फुल टॉस बॉल शुभम दुपारेच्या रडार मध्ये आला आणि त्याने बॉलला फेकून दिलंय. सरळ सडक पेक कडक शुभम दुपारेच्या बॅट मधनं षटकार. धावा मिळत आहे 6.
दरम्यान जर पाहिलं तर काय फटका स्ट्रेट बॅटने जर पाहिलं तर समोरच्या बाजूने डाउन ग्राउंड बॉल क्लिअर केला आहे आणि हा धमाकेदार बिग सिक्स तो देखील आपल्या इथनं पाहिला बिलाला. अगदी दर्जेदार बॅटिंग तिथे केली जाते आणि त्या साधा विषय जोरावरती 47. सज्ज होईल याही वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये बॉल गेलाय. एक सिंगल या बॉलवर मिळाली आहे. शुभम दुपारे या खेळाडूबद्दल म्हणायचं झालं तर गेल्या 2 हंगामामध्ये ज्याने फलंदाजीमध्ये बरीचशी इम्प्रूव्हमेंट केली आहे. याआधी संघामध्ये क्षेत्ररक्षणाकरिता जागा असायची किंवा 12th मन म्हणून शुभम दुपारेची जागा असायची, परंतु त्याने जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं, स्वतःला सिद्ध केलं आणि आज मात्र वन डाऊनच्या स्वरूपामध्ये मैदानामध्ये आलेत आणि आपल्या संघाकरिता महत्त्वाची फलंदाजी मात्र करतायत. यावेळेला बॉल चाललाय त्या ठिकाणी पाहिलं तर थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि 2 खेळाडूंनी एफर्ट्स तर दिलेत, परंतु त्या दोघांनाही गुंगारा देऊन बॉल सरळ निघून गेलाय. राजेश वल्टेच्या बॅटमधनं येणारा थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकार. धावा मिळत आहेत 4. धन्यवाद. 4 धावा तिथे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या 4 धावेच्या जोरावरती संघाची टोटल आता 52 आकड्यावरती जोडली गेली आहे. परफेक्ट प्लम्प यष्टांच्या मधोमध सापडले. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता आणि या वेळेला मात्र त्याला परतावं लागेल माघारी. विकेट सोबत राजेश वल्टे मात्र चांगली खेळी करून आपल्या माघारी परतलेत. विकेट क्रमांक या ठिकाणी मात्र दुसरी गमवावी लागली आहे. 4 चेंडू 6 धावा करून आपल्या माघारी परतलेत. सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहत आहोत, अनुभवत आहोत. नाव आहे उपसरपंच चषक 2026. गौतम पटेल या ठिकाणी उपस्थित होत आहेत. साईराज कुडूस टीम प्लेअर आपलंही सहर्ष स्वागत. डावखोऱ्या हातानं सचिन पुन्हा एकदा प्रचंड वेगानं पंचांकडे जोरदार अपील तर केली जाते, परंतु पंच आपल्या निर्णयावर ठाम त्या ठिकाणी बघायला मिळतात. इट्स नॉट आउट असं दर्शवलंय त्यांनी आणि षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर समाप्तीस आलंय ते म्हणजे 4थं आणि 4 षटका अखेरीस धावांचा विचार केला तर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तीच, अर्थातच 52 या अंकावर 52 रन्स ऑन बोर्ड. 52 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. चला नेहरोळी टीम कॅप्टन आई गावदेवी नेहरोळी आणि तदनंतर साईराज कुडूस दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण तयार राहायचे. बोथ टीम कॅप्टन्स यतीन यांच्याकडनं शुभम दुपारे यांच्या प्रति षटकाराकरिता 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आतापर्यंत शुभम यांनी 3 षटकार ठोकलेत, 2 षटकार ठोकलेले आहेत. चला नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर गोलंदाजी करण्याकरिता प्रसाद. यावेळेला फटका फसलाय, बरीच उंची गाठली आहे प्रसादला. स्वतः त्या ठिकाणी मात्र कॅच कंप्लीट करण्याची संधी होती आणि पोहोचले तिथपर्यंत आणि साधी सोपी कॅच कंप्लीट केली. विकेटचं पतन. खेळाडू बाद. चांगल्या पद्धतीने पाहू शकतात की या बॉलवरती फिंगर रोल केले होते आणि त्याच्याच नंतर जर पाहिले तर बॉल जर पाहिलं तर वेगाने तिकडे हातामध्ये विसवला. पहा इथे बॉल पडला, स्विंग झाला, त्याच्यानंतर बॉल उंच गेला, बॅटची आउटर रेष लागली होती आणि त्यानंतर बॉल सरळ हातामध्ये जाऊन विसावला गेलाय आणि विकेट्स क्रमांक इकडे पाहू शकतात. हा 3रा झटका बसतोय 52 वरती 3. मॅचची समरी जर पाहिली तर पहिला षटक तिथे 18 धावा, त्याच्यानंतर देन 4, 17, त्याच्यानंतर 13 धावा आणि त्याचमुळे संघाची टोटल आता 52 आकड्यावरती जोडली गेली आहे. इथनं जर पाहिलं तर धावांचा वेग फलकावरती 52 वरती जोडला गेला आणि 12.48च्या सरासरीने धावा बनतायत प्रति षटकामध्ये. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सापडलेत यष्ट्यांच्या मधोमध. प्लमच्या स्वरूपामध्ये अजून एक खेळाडू परतीच्या प्रवासाला जात असताना बघायला मिळतोय. विकेटचं पतन. खेळाडू बाद. आल्या त्या पावली मात्र या ठिकाणी बॅटर माघारी जात असताना आपण पाहतोय. जे मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरिता आलेले त्यांना आपण लगेचच गोल्डन डकचे शिकार धरून माघारी परतताना पाहतोय. राहुल.
थँक्यू. बॅटिंग करण्याकरिता आता बॅटिंग स्टान्स वरनं नवीन फलंदाज आलेत. यतीन वरती विकेटनं या वेळेला प्रचंड वेग गोलंदाजीमध्ये बघायला मिळतोय. प्रसाद कदम दर्जेदार गोलंदाजी करत असताना बॉल मात्र मिस करून विकेटच्या मागे डॉट बॉल. पहा अगदी पाहू शकतात की आउटसाइड ऑफ स्टंप बॅटच्या रॅडारपासून दूर ठेवला गेला. बॅटचा फ्लो चालला नाही आणि बॉल जर पाहिलं तर तो भन्नाट वेगानं तिथे प्रसादचा निघून गेला. डॉट चेंडू. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, परंतु बॉल आपण विचार केला तर डाऊन दी ग्राउंड क्षेत्रामध्ये येतोय. लॉंगऑफचे खेळाडू बॉलवर पोहोचले. एकच सिंगल मिळाली आहे. बघा जो पवेलियन बॉक्स आहे ना तो फक्त खेळाडूंकरता बनवलेला आहे. तिकडे उभे असलेले प्रेक्षक आपण प्लीज तिकडनं बाजूला व्हा कृपया करून, अथवा आयोजकांना तुमच्यावर काहीतरी म्हणजे तिकडनं बाजूला करण्याकरिता तुम्हाला इथून आयोजकांना तिथपर्यंत यायला लागेल. त्यापेक्षा आपण स्वतःहून तिकडनं थोडे बाजूला व्हा. चला मॅचकडे जाऊयात. या वेळेला फटका चांगला आहे. बॅटरच्या बॅटमधनं क्षेत्ररक्षकापासून लांब निघून जाईल. वन बाउन्स ओव्हर दी रो. बॉल चाललाय 4 धावा मिळत आहेत 4. पहा जर पाहिलं तर बॅटच्या रॅडारमध्ये आला आणि त्यानंतर जर पाहिलं तर लॉफ्ट रेट ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय आणि इथे एका टप्पाच्या अखेरीस बॉल निघून गेला सरळ ओव्हर दी कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. हा दमदार धमाकेदार ब्रँडेड चौकार. 4 धावा. धावसंख्या आपण या वेळेला आपण पाहिलं तर फटका फसलाय. उंची तर बरीच गाठली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र पोहोचलेत. एक कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये होते आणि 2 सुद्धा कंप्लीट झाल्यात. धावसंख्येचा विचार केला तर मात्र 2 न वाढून स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 59 या अंकावर. आणि विजयाकरता आपण जर का इथून पाहिलं तर येणारे षटका आहेत तुमच्याकडे 5 आणि 5 षटकामध्ये करायच्या तुम्हाला 60. म्हणजे प्रत्येक चेंडू वर 2 धावांची गरज, 2 चेंडू मागे एका चौकाराची गरज आणि 3 चेंडू मागे एका षटकाराची. म्हणजे प्रति षटक 12ची सरासरी राखावी लागेल जर का या 60 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. आणि त्या 60 धावा चेस करण्याकरिता कोणे 11 बी संघ जेव्हा बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल तेव्हा मात्र मायक्रोफोनवरनं तुमच्या समवेत जॉईंट होतील अजित पवार सर आणि तदनंतर अक्षय पांडव सर. थँक्यू. हॅलो. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या समवेत उपस्थित असलेले सांगे गावातील सन्माननीय राहुलजी पाटील साहेब ज्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं उपसरपंच चषक 2026च्या निमित्तानं आपण मुख्य मंचावरनं करतोय. राहुलजी पाटील साहेब जे आपल्या समवेत इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा हा सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं इथे केला जातोय. माईचं वस्त्र शॉल या स्पर्धेची एक आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह ते आपण इथे वितरित करतोय. सन्माननीय सुभाषजी पाटील साहेब जे आपल्या समवेत इथे मुख्य मंचावर उपस्थित आहेत त्यांना आपण इथे सन्मानित करतोय. वसुरी गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे आणि हा शुभ सन्मान तो इथे मुख्य मंचावरनं होतोय. दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचे. साईराज कुडूचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. नेरुली कॅप्टन सन्माननीय सुभाषजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हावं. आपल्या शुभ हस्ते यापुढच्या सामन्याची जी नाणेफेक आहे ती इथे केली जाईल. सुभाषजी पाटील साहेब आपण टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हावं जिथे अद्वर शेलार जे आपल्यासोबत जोडले जातील. हॅलो हॅलो चेक. या ठिकाणी टॉस केला जातोय. मान्यवरांना मी आमंत्रित करतो टॉस बॉक्समध्ये. सन्मानानं आपण मुख्य व्यासपीठाच्या बाजूला जो टॉस बॉक्स आहे तिथे आपण यायचं. आपल्या शुभ असते या मॅचची आपण नाणेफेक करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूने आई गावदेवी नेहरोळी आणि दुसऱ्या बाजूने साईराज कुडूस. टीम कॅप्टन रोशन आणि दुसऱ्या बाजूनं सागर. आणि मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी कॉइन स्पिन केला जातोय. एका बाजूने आहे SP ग्रुप आणि दुसऱ्या बाजूने आहे भूमिक स्पोर्ट्स. आपण साईराज कुडूस टीमकडनं कॉलिंग असेल या ठिकाणी. SP ग्रुप असा कॉल दिलाय. टॉस मात्र या ठिकाणी जिंकला आपण पाहू शकाल भूमिक स्पोर्ट्स या टीमने. कॅप्टन काय निर्णय स्वीकाराल? बॅट फर्स्ट.
प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कसं वाटतं इथे आल्यानंतर या वाडा तालुक्यातील रजनी क्रिकेटचा महोत्सव आपण पाहतोय आणि इथे आल्यानंतर कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्यानंतर रोशन टॉस गमवावा लागलाय, प्रथम बॉलिंग येते. टॉस जिंकला असता काय मनामध्ये निर्णय घेण्याची इच्छा होती? फिल्डिंगच केली असती. तुला सुद्धा जो निर्णय हवा होता तो निर्णय तुला मिळतोय. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलायस. सातत्याने कुडू संघ म्हटला तुम्ही स्पर्धा खेळण्याकरिता बाहेर जात असता, डेच्या स्पर्धा असू द्यात, नाईटच्या स्पर्धा असू द्यात, परंतु आज वाडा तालुक्यामध्ये आल्यानंतर हे बिलोशीकरांचं आयोजन पाहताना, संदीप भाऊ आणि त्यांची संपूर्ण एंटायर टीमची मेहनत पाहताना इथे आल्यानंतर कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. गेल्या वर्षी आम्ही पहिली मॅच हरलो होतो, त्यामुळे यावर्षी खेळायची थोडी मजा आहे. बेस्ट ऑफ लक तुला सुद्धा. मान्यवरांना विनंती करतो की आपण सन्मानानं या मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. टॉसबॉक्स मधून या ठिकाणी आपण पाहिलं तर रिपोर्ट आलाय, अर्थातच नाणेफेक जिंकली आहे ती म्हणजे आई गावदेवी नेहरोळी टीमने निर्णय स्वीकारलाय गोलंदाजी करण्याचा. नेक्स्ट मॅच बिग फाईट आपल्या भेटीला येणार आहे, अर्थातच साईराज कुडूस आणि दुसऱ्या बाजूने असेल आई गावदेवी नेहरोळी. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा उपसरपंच चषक 2026. धन्यवाद. हॅलो चेक ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या दमदार स्पर्धेमध्ये. SP ग्रुप आयोजित उपसरपंच चषक 2026 मध्ये आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. पहिलाच बॉल दिशा दिली आहे, बॉल थांबणार नाही आणि निघून जा सरळ बॅकवर्ड पॉइंट ओव्हर द रोप. व्हेरी फर्स्ट बॉल, त्याच्यावरती आला हा धमाकेदार बिग चौकार 4. पहिलाच बॉल, त्याच्यावरती धमाकेदार चौकार. ओपनिंग पॅरेसमध्ये जर पाहिलं तर तिथे सचिन आणि त्याच्या साथीनं प्रसाद कदम दाखल झालेत आणि प्रसादच्या बॅटमधनं पहिला बॉल चौकार. पुन्हा लॉफ केलाय आणि बॉलला पाठवलं गेलंय एका टप्प्याच्या करीस ओव्हरती वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या पलीकडे ओव्हर दी कव्हर हा चौकार 4. थँक्यू डीजे. हे बघा तिथे तुम्हाला दाखवलं गेलंय हा बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, इनसाइड आउट केला आणि नंतर जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये तिथे अद्वर होते. त्यांच्या हातामध्ये बॉल जात असताना आपल्याला पाहायला मिळाला अगदी अप्रतिम फटका होता, दर्जेदार फटका होता. क्रिकेटचं सौंदर्य काही फटक्यांच्या माध्यमातून प्रकट होतं, अगदी ते सौंदर्य प्रकट करणारा फटका तो आपण इथे मैदानाच्या आतनं पाहिला. चौकार पहिल्या 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि त्याचमुळे संघाची टोटल आता 8 आकडावरती जोडली गेली या मॅच मध्ये. पुन्हा एकदा दिशा दिली आहे, बॉल थांबणार नाही, आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि त्याचमुळे बॅकवर्ड पॉइंट ओव्हर दी रोप. लगातारचा तिसरा दमदार जन्नाटेदार हॅट्रिक चौकार. ऑफस्टम्पच्या बाहेर जागा होती, योग्य त्याने वापर केला, बिटवीन द गॅप खेळला आणि बॉल तिथे जमिनीवर उड्या मारत सीमारेषेच्या दिशेनं जात असताना पाहायला मिळाला. चौकारामध्ये परावर्तित केला. एक चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणी तिथे जर आपण पाहिलं तर बॅटचं फेस हलकंसं ओपन केलं होतं, पूर्ण तोंड नव्हतं उघडलं, त्यामुळे बॉल तिथे बाहेरच्या बाजूला लागत असताना सीमारेषेच्या बाहेर गेला, चौकारामध्ये परावर्तित झाला. सलगचा तिसरा चौकार तो इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कोणे 11 ब आणि सोपान स्मृती दुपारेपाडा अशा 2 टीममध्ये हा सामना तो सध्या रंगत असताना मैदानावर पाहायला मिळते. 60 धावसंख्येचं टार्गेट ते सेट केलं गेलंय आणि अगदी योग्यतेनं इथे सुरुवात ती आपल्याला पाहायला मिळते बॅटर्सची. पुढचा बॉल 3 आलेत. यावेळेस पुन्हा एकदा तिथे दिशा देण्याचा प्रयत्न होता, अपील होतीये आऊट, परंतु पंच या बॉलवरती देत नाही आऊट आणि तिकडे हा डॉट बॉल भन्नाट वेगाचा बॉल आणि त्याच्यावरती बॅट आली आहे, परंतु बॅटचा फ्लो थोडासा खालच्या बाजूने राहिला आणि चेंडू वरच्या बाजूने गेलाय. अगदी जर पाहिलं तर आधीचे 3 चेंडू त्याच्यावरती प्रसादचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिचं जर पाहिलं तर क्लासिक बॅटिंग ती त्याने पेशकश केली आहे. चांगले फटके एक्झिक्यूट केले जात आहेत. 12 धावा जोडल्या गेल्यात फलकावरती. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळायचा होता अक्रॉस द लाईन आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा ही बॉल वेगाने निघून गेलाय. आता इकडे हा कमबॅक खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथे चिरागच्या माध्यमातून फेकून दिले आहेत. चांगली गोलंदाजी करतो इथे. जर आपण पाहिलं तर जसप्रीत बुमराह ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो अगदी तशी ऍक्शन आहे, खूप रेअर आहेत, खूप कमी असतात ही ऍक्शन्स.
त्या इथे पाहायला मिळालं आणि खूप चांगलं कमबॅक केलंय. कमबॅक करण्यापेक्षा म्हणावं तिथे फलंदाज चुका करतोय, आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन न होताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जात आहे. डॉट बॉल ते इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम बॉल यावेळेस पुन्हा एकदा दिशा दिली, फटका फसला गेलाय आणि त्याचमुळे जर पाहिले तर अंतिम बॉलवरती हा पहिला झटका. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 12 रन अँड लॉस ऑफ 1 विकेट ऑन कार्ड. हातनं पेशकश केले, 3 बाउंड्रीच्या मदतीनं 12 धावा या राफलकावर जोडल्या 1 विकेटच्या पतनानंतर. तिथे त्यानंतर जर आपण पाहिलं तर अंतिमच्या 3 बॉलमध्ये 2 डॉट बॉल आणि शेवटच्या बॉलवर ज्यानं 3 बाउंड्रीज खेळल्या त्या बॅटरला माघारी परतवलं गेलं. प्रसाद त्याच्या पारीचा अंत केलाय. सचिन वनगे जो मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर नवीन बॅटर विशाल जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. उपसरपंच चषक 2026 एक शानदार, दर्जेदार आणि बहरदार स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतोय. SP ग्रुप च्या वतीनं आयोजित ही स्पर्धा आहे. या वाडा तालुक्यातील एक दानशूर व्यक्तिमत्व संदीपजी पाटील यांची देण. पहिला बॉल इथे पहिलाच बॉल सरप्राईज होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर तिथे पंचांकडे अपील केली होती लाऊड, परंतु त्याच्यावरती इंटरेस्ट नाही आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा एक फिअर बॉल, इथे डॉट बॉल येतोय. पहिलाच बॉल गोलंदाज जर पाहिलं तर रोकेच्या माध्यमातून अप्रतिमरित्या हाताळला गेलाय आणि त्याचमुळे हा डॉट बॉल आपल्याला बघायला मिळाला. पहिला चेंडूचा खेळ कंप्लीट, 12 धावा जोडल्या गेल्यात. इथे जर पाहिलं तर सुरुवात खूप चांगली केली होती, तिथे 3 चौकार टोकले आणि देन जर पाहिलं तर चांगला खेळ तो गोलंदाजी करत असताना दाखवला जातोय लोकेश. त्यावेळेस लोकेशचा हा बॉल गती परिवर्तन पाहायला मिळते आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा डॉट बॉल वन्स अगेन इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्याकरता जायचं होतं, शफल झाले होते, ऑफस्टम्पच्या बाहेर आले होते, मात्र बॉल तिथे जो जिथे खेळायचा होता तिथे गेला नाही. तिथे चेक करता पंचांनी रिव्ह्यू घेतला गेलाय. क्रिकेटचा खेळ त्यामध्ये वेळ बदलते आणि ती वेळ बदलली असं म्हणायला हरकत नाही. पहिल्या 3 बॉलवर फलंदाजांना बाउंड्रीज खेळल्या, त्यानंतर जर आपण पाहिलं तर पूर्ण खेळ तो बदललेला आपल्याला पाहायला मिळालाय. इथे गोलंदाजाची जी शैली आहे ती चेक केली जाईल, ती तपासली जाईल. बघूया नेमकं काय घडलंय. इट्स अ फेअर बॉल. बाराला 1 अशी स्थिती आहे. 1.2चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 60चं टार्गेट आहे आणि चांगला खेळ तो गोलंदाजाने आता मैदानाच्या आतनं सुरू केलाय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथे येत आहेत. पुन्हा एकदा समोरच्या बाजूने अगदी पाहू शकतात बॉल टाकला गेलाय. अगदी ओव्हर पिच बॉल होता आणि त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न मनसुबे होते आणि ते मनसुबे देखील फसले गेलेत. लगातारच्या 3 चेंडूवरती आपली गुणवत्ता इथे लोकेश पेशकश करतोय आणि त्याचमुळे लगातारचे 3 डॉट बॉल त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहेत या मॅच मध्ये. दर्जेदार गोलंदाजी अगदी जर पाहिली तर सुरुवात इथे खूप चांगल्या पद्धतीची कोणे 11B संघासाठी झाली होती आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर लोकेश आणि चिरागचा कमबॅक तो दर्जेदार आहे आणि त्याचमुळे इथे धावसंख्या उभारली आहे 12 आकड्यावरती. त्यावेळेस पुन्हा एकदा बॅटचेस लागली आहे का? यस, डेफिनेटली विकेट क्रमांक 2 हा दुसरा झटका बसतोय 12वरती 2. काय गुरुजी
हे बघा तिथे तुम्हाला दाखवलं जातंय नेमकी काय चुकी झाली. हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर त्यावर बोटं फिरवली होती. बॉल बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये बॉल बॅटच्या बाहेरच्या अंगाला लागला आणि त्यानंतर विकेट किपरनं जिथे झेल टिपला माघारी परतवलं बॅटरला. चांगली गोलंदाजी करतोय. चेंडूला वळवण्याची कुवत आहे तर मग ती मैदानाच्या आतनं दाखवणं गरजेचं आहे आणि तेच दाखवतोय. सध्या जर आपण पाहिलं तर चेंडूवर खूप चांगल्या पद्धतीनं बोटा फिरवत असताना चेंडूला टर्न मिळवून देतोय आणि त्यामध्ये बॅटर तो मैदानाच्या आतनं चुका करताना पाहायला मिळतोय. पहिला 4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. त्याच्यानंतर संघाची टोटल आता फलकावरती 12 आकड्यावरती आपल्याला बघायला मिळतीये. खूप चांगला खेळ गोलंदाजी करत असताना लोकेशच्या माध्यमातून दर्जेदार बॉल अचूक टप्पावरती भेदक मारा तो इथे केला जातोय. यावेळेस पहिलाच बॉल फ्ले ऑन मिस, स्विंग ऑन मिस. बॉल जर पाहिलं तर वेगाने निघून गेलाय. आणखी एक डॉट बॉल इथे आपल्याला बघायला मिळतोय. 5व्या बॉलवरती लोकेशचं वर्चस्व भन्नाट राहिलंय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर खूप चांगल्या दर्जाची गोलंदाजी इथे पेशकश केली जाते. 1.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. संघाची टोटल फलकावरती 12 आकड्यावरती जोडली गेली आहे आणि तिथे 2 विकेट लॉस झालेत. दीपुल हा खेळाडू पाहत आहेत अंतिम बॉल. यावेळेस पुन्हा एकदा, परंतु यावेळेस पंचांचा इंटरेस्ट आहे आणि त्याचमुळे पंच वळत आहेत आमच्या समेत, ते देखील जोडले गेलेत आणि त्यांच्या माध्यमातून हा व्हाईट बॉल येतोय. आउटसाइड लेग स्टंप बॉल होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा व्हाईटचा सिग्नल त्यांच्या माध्यमातून जोडला गेला आणि एका धावेने धावसंख्येत वाढ होती आहे आणि संघाची टोटल आता 13 आकड्यावरती जोडली गेली आहे. 1.5 चेंडू आणि त्यानंतर 13 वरती 2 झटके ते आपल्याला बघायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ अगदी संपण्याच्या दिशेने. यावेळेस पुन्हा एकदा पाठी ठेवला बॉल. लेन थोडीशी पाठी होती या बॉलवरती आणि त्याचमुळे जर पाहिलं तर प्ले ऑन मिस इथे डॉट बॉल. अगदी दर्जेदार गोलंदाजी करतोय आपण प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. हे बघा तुम्हाला जिथे दाखवलं जातंय हा चेंडू कसा डिलिव्हर करतोय. अगदी खूप चांगल्या पद्धतीने 2 बोटांमध्ये बॉल पकडला सुरुवातीला आणि त्यानंतर बाकीची जी 3 बोट आहेत ती खाली येताना पाहायला मिळाली. त्यामुळे बॉलला जो टर्न आहे तो बाहेरच्या बाजूने निघणारा टर्न तिथे आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला डिलिव्हर करतोय. गोलंदाजीची खूप चांगली समज ती इथे गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. लोकेश ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहिलं आणि चेंडूवर आपली बोटं रोल करत असताना त्यानं बॉलला विकेटच्या मागे नेलं. 13-2 अशी स्थिती आहे. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 60चं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला कोणे बचा संघ सध्या जर आपण पाहिलं तर सोपान स्मुटी दुपारेपाडाच्या विरोधात थोडासा ढेर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सध्याची स्थिती 6.50च्या सरासरीने धावा दाखल कराव्या लागतात आणि विजयाकरता इथनं जे चेंडू आहेत त्यामध्ये तुम्हाला 15च्या वरच्या सरासरीनं रन्स त्या गरजेचे आहेत. येणारे 12 बॉल आणि विजयाकरता जर आपण पाहिलं तर जवळपास 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये 47 धावसंख्येची गरज आहे. भाविक आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल फुल टॉस होता, उंच गेलाय. खेळाडू पोहोचतायत बॉल पर्यंत. तिथे जर पाहिलं तर बॉलला फील्ड केलं, त्याच्यानंतर त्याची फेकी केली आहे. 2 धावा त्या अगदी जलद गतीने इथे पळून पूर्ण केल्यात आणि 2 धावेच्या मदतीने संघाची टोटल आता फलकावरती इथे जोडली गेली आहे. अर्थातच 15 आकड्यावरती कॅच कंप्लीट करण्याची संधी होती. खराब बॉल होता, त्याच्यावरती मोठा फटका. इथे काही दडपण आलाय, तो रिलीज करण्याचा संधी होती परंतु ती संधी गमावली गेली आणि त्याच्यावरती 2 धावा आल्यात. आता इकडे 5 चेंडू फायनल टीमेट षटके या षटकामध्ये धावा बनत आहेत परंतु इथे गोलंदाज काय दाखवतील. पुन्हा एकदा इथे आउटसाइड ऑफ स्टंप टाकलाय. बॅटच्या रडारपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि त्याच प्रयत्नामुळे इकडे जर पाहिलं तर भाविकचा हा बॉल थोडासा बाहेर राहिला गेला. फर्स्ट व्हाईट लाईन तिच्या बाहेर बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचमुळे जर पाहिलं तर अगदी वेगाने हा व्हाईट बॉल क्रीज लाईनच्या बाहेर टाकला होता. खूप जास्त बाहेर बॉल डिलिव्हर केला होता आणि त्यामुळे वाचण्याचा जो प्रयत्न आहे तो फोल ठरला. तिथे व्हाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस हा बॉल भन्नाट वेगाचा स्विंग अँड मिस परंतु तिथे अवाकाच्या बाहेर होता. आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती झाली आहे. पुन्हा एकदा हा व्हाईट बॉल. यष्टीरक्षक चलाखी दाखवण्याचा प्रयत्न करत होता मात्र ते पंच आहेत. रोज वेगवेगळ्या मैदानात फिरतात, तिथे त्यांची नजर तीक्ष्ण असते आणि तेच त्यांनी सांगितलं इथे व्हाईट बॉल आहे. विकेट किपरची चलाखी त्याने अगदी योग्य वेळी ओळखली.
यावेळेस पुन्हा एकदा तिथे देखील फटका फसला गेला आणि त्याच बोलले बॅटच्या आउटर एज विकेट क्रमांक 3 हा तिसरा धक्का बसतोय 16 वरती 3. पहिलं तर या आधीचा जो गोलंदाज होता तो डावकुरे हाताच्या फलंदाजाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. यावेळेस गोलंदाजाच्या ट्रॅकवर गोलंदाज भाविक जो गोलंदाजाच्या ट्रॅकवर आहे आणि तो उजव्या हाताच्या फलंदाजाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे जे गोलंदाज वापरले जात आहेत सोपान स्मृती दुपारेपाडा या संघाकडनं ते गोलंदाज चेंडूला फिरवण्याची कुवत ती क्षमता ठेवत आहेत आणि तेच सध्या त्यांच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. विकेट्स मिळवले जात आहेत. यावेळेस भन्नाट वेगाचा बॉल तिथे जर पाहिलं तर पहिलाच बॉल खेळत असताना बॅटर बीट झाले आणि त्याचमुळे जर पाहिलं तर काय वेग होता, भन्नाट गती आणि गतीवर स्वार होत असताना नियंत्रित गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथे भाविकच्या माध्यमातून पाहिलं मिळते आहे. रफ्तार का सौदागर दर्जेदार गोलंदाजी इथे केली जाते आहे आणि त्याचमुळे इथे आणखी एक चांगला बॉल इथे डॉट स्वरूपाचा हा धमाकेदार चेंडू पाहिला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या बाजूने एक कडक स्ट्रोक पाहायला मिळतो. इवन गॅप मध्ये चालला होता बॉल. खेळाडू जर पाहिलं तर वाईडिश लॉंगॉनच्या तिथनं जर पाहिलं तर वेगाने पुढे सरसावले गेले. डीप मध्ये बॉल रिटर्न केला आणि त्यानंतर एक सिंगल धाव आणि त्या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येत इथे वाढ होती आहे आणि फलकावरती धावा 17 आकडावरती आता आपण पाहत आहेत जुडल्या गेल्यात. मैदानावरचे प्रेक्षक ते थोडेसे नाराज आहेत कारण त्यांची अपेक्षा आहे प्रत्येक टीमनं प्रतिकार करावा, संघर्ष करावा, लढावं. ज्या रन्स दाफलकावर लावल्यात त्या आपल्या बाजूनं करण्याचा प्रयत्न करावा. मात्र इथे अगदी शांतता आहे मैदानामध्ये. स्कोर कार्ड टाइमलाईन जर तुम्ही पाहिली तर त्यामध्ये विकेट, डॉट, त्यानंतर वाईट एवढंच पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा चेक दाडबा बाटणं फटका फसला गेलाय. उंची जास्त आहे परंतु तिथे चूक झाली आहे. नजर हटी, दुर्घटना घटी आणि त्याचमुळे जर पाहिलं तर 2 धावा त्या इझी कंप्लीट झाल्यात. आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल का? खेळाडूला लागलाय का बघून घ्या पहिले. अभि चेक करून घे पहिला. बसून घे मित्रा. जर बॉल लागला त्याच्या कॅप काढ अभि ते. आणि त्यामुळे खेळाडू जर खूप सेफ नसेल तर तिथे बदली खेळाडू त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवा. हा बॉल लागलाय त्याच्या. दोन पूर्णांक 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. इथे जर पाहिलं तर कासव चाप गतीने धाबा वाढतायत आणि त्याचमुळे 21 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. 7.41 ॲव्हरेज तो पाहायला मिळतो आणि रिक्वायर्ड इथे 18 दाखवला जातोय मॅच मध्ये. पुन्हा चिक दाडबा बाटणं बॅचेस लागली आहे. तिथे देखील वेगाने पुढे सरसावले. कॅच कंप्लीट. विकेट क्रमांक 4 चौथा झटका 21 वरती बसतोय 4. थँक्यू डीजे. आज जर आपण पाहिलं तर एस पी ग्रुपचेच एक सदस्य प्रतीक केकेसी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या निमित्तानं. प्रतीक, हा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा यावो. सध्या मॅचकडे आपण जाऊया. 3 ओव्हरचा खेळ 21 लागले 4 विकेटच्या पतनानंतर. धावफलक जर आपण पाहिलं तर ते अगदी शांत आहे कारण या स्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर सोपान स्मृती दुपारेपाडा 39ला 1 होते आणि त्यानंतर मग शेवटच्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी 20 धावा घेतल्या. 59 धावाच्या धावफलकावर जोडल्या. सध्या जर तिथे आपण दोन टीम
ला जर पाहिलं तर त्यामध्ये थोडंसं एक जी लाईन आहे ब्राऊन कलरची ती पूर्ण खाली चालली आहे, ज्यामध्ये नियमित अंतराळावर विकेट्स त्या पाहायला मिळतात. आणि तिथे दुसऱ्या बाजूनं सोपान स्मृतीची लाईन जर आपण पाहिली जी ग्रे कलरची आहे, जी वर जाते सातत्यानं, आणि विकेट जरी आले असले नियमित अंतराळावर तरी रन्स बनल्या. आता येणारे इथनं 12 बॉल शिल्लक आहेत आणि विजयाकरता एक मोठं टार्गेट आहे 39. पहिलाच बॉल तिथे आडव्या बाटनं खेळण्याचा मनसुबा होता. बॉल जर पाहिलं तर तो बाउन्स होता या बॉलवरती. डीपमध्ये बॉलला रिटर्न केले, दुसऱ्या धाबीसाठी प्रयत्न होते आणि ते देखील कंप्लीट झालेत. आय थिंक जर पाहिलं तर इथे 2 धाबा कंप्लीट झाल्यात आणि मी म्हणेन की इथनं या 11 बॉलवरती धाबा बनल्या नाही तर मॅच कठीण बनू शकते. बेलोशी गावातील सन्माननीय दिनेशजी काठोळे आणि तुषारजी चोरगे इथे उपस्थित होत आहेत. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. एक चेंडू सकेल तो कंप्लीट झाला. 23 धाबा फलकावरती जोडल्या गेल्या. 60चं टार्गेट होतं. पुन्हा एकदा प्ले अँड मिस, परंतु तिथे थोडासा बाहेर बॉल होता आणि त्याचमुळे पंचांनी हा वाईटचा सिग्नल जोडला गेलाय. आता पंच देखील आमच्या समोर इथे दुसऱ्या बॉलवरती जोडलेत आणि त्याचं कारण आहे तिथे हा वाईट बॉल. 24 धाबा जोडल्यात. इथनं जर पाहिलं तर 7.58ची सरासरी आहे. हा ॲव्हरेज आहे आपल्याला पाहायला मिळतो. 11 मध्ये 36 धाब्याची गरज राहिली आहे आणि 24 धाबा फलकावरती 4 विकेटच्या पतनानंतर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा समोरच्या बाजूने चेंडू टाकला, त्याच्यावरती आक्रमण केलंय. एक धाव. आता सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल, परंतु मोठे फटके देखील खेचावे लागतील आणि त्याच इंटेन्शनने केला लागेल. मी म्हणेन की इथनं मोठे फटके आले नाही तर मॅच कठीण बनू शकते आहे. आणि जर पाहिलं तर ही मॅच सोपी बनवायची असेल तर मोठे फटके ते फेकावेच लागतील. चांगली फलंदाजी ती करणं गरजेचं आहे. मिडल ऑफ द बॅट मोठे फटके खेळताना या धावसंख्येला दाफलकावर लावण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. तालुक्याची एक दर्जेदार मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय, मग तिथे तुम्हाला सर्वोत्तम देणं ते गरजेचं आहे आणि ते द्यावंच लागेल. दीपक स्ट्रायकर यांकडे. यावेळेस पायातला बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाही आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथे एक सिंगल धाव इझी कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने संघाची टोटल आता फलकावरती 26-26 आकडावरती जोडली गेली आहे. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्म से भरी है मेरे यार, वक्त को हालात को मरम बनाना सीख ले. हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल इस मॅच को बनाना सीख ले आणि मॅच बनवावी लागेल. इथे उर्वरित 9 चेंडूवरती आक्रमण करावं लागेल मॅचमध्ये. पहा पुन्हा एकदा पाठी लेंथ होती आणि त्या पाठी लेंथ असलेल्या बॉलवरती इथे बॅटरला बॉल फिक करता आला नाही आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आणखी एक डॉट बॉल. आता एकंदरीत जर पाहिलं तर डॉट आणि तिथे सिंगल हेच अगदी पावशिकात चित्र मॅचमध्ये पाहायला मिळतो आणि डॉट चेंडूचा रेशो जर पाहिला तर खूप आहे या मॅचमध्ये आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पराभवाची चव चाखावे लागेल मोठे फटके आले नाही तर. पुढचा बॉल पुन्हा एकदा हा बॉल जर पाहिलं तर थोडासा बाहेर होता. बॅटरच्या शरीरावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा आणि त्याचमुळे हा व्हाईट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं एक्स्ट्रा बॉल येत आहेत, मात्र मोठे फटके ते लुप्त पावलेत, ते कुठेतरी कमी झालेत आणि त्यामुळे ही मॅच ती हातात निसटत असताना पाहायला मिळते. येणारे 8 बॉल ते इथनं शिल्लक आहेत आणि एक मोठं टोटल ती तुम्हाला दाफल कव्हर लावायची आहे. यावेळेस अगदी बॅटच्या रडारमध्ये आलाय आणि फेकून दिला बॉल, सरळ निघून जाईल डी स्क्वेअर लेगच्या पलीकडे. हा दमदार सिक्सर. हे बघा फुल टॉस होता आणि खेचून मारलं, उंच हवेतनं त्याला फेकून दिलं. बॉल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्यावर्ण सीमारेषेच्या बाहेर षटकारामध्ये परावर्तित झाला. याच पद्धतीचे फटके खेळत राहावं लागेल. शेवटच्या बॉलवर जर एक मोठा फटका खेळणं इथं शक्य झालं तर मॅचमध्ये येऊ शकतील की मग शेवटचे 6 बॉल तुम्हाला 21 धावसंख्येचं टार्गेट उडू शकतं. सध्या 27 बनवायच्यात, त्यामुळे या बॉलवर एक मोठा फटका खेळणं ते गरजेचं आहे. गोलंदाज चिराग गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची खालची कडा लागली होती आणि त्याच्यानंतर बॉल जर पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेलाय. इथे षटक क्रमांक 4 कंप्लीट झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस 33 वरती 4. सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर सोपान स्मृती दुपारे पाडा लाजवाब गोलंदाजीचा परफॉर्मन्स तो पाहायला मिळाला. सध्या फ्रेममध्ये तुम्ही मुन्ना पठाण सरांना पाहताय. अगदी खूप छान काम जे त्यांच्या माध्यमातून सातत्यानं आम्हाला पाहायला मिळतं. वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धा JP पॅनल मधलं एक प्रमुख व्यक्तिमत्व आहे मुन्ना पठाण सर
शहापूरची आणबान शान असं म्हटलं जातं आणि एक उत्तम दर्जाचे क्रिकेटर आणि त्यानंतर मग पंचाच्या भूमिकेमध्ये आल्यानंतर तिथेही आपलं बेस्ट देत असताना सर्वोत्तम ते काम त्यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि ते मुन्ना सर या तालुक्याची एक सर्वोत्तम स्पर्धा ती हँडल करण्याकरता इथपर्यंत आलेत आणि त्यांना सध्या तुम्ही ऑन स्क्रीन पाहिलं. मॅचकडे जाऊया. शेवटचं षटक आहे. विजयाकरता 27ची गरज आहे. पहिला बॉल तिथे मोठा फटका येणे गरजेचं आहे. पहिलाच बॉल बॅटची यश लागली आहे आणि त्याचमुळे व्हेरी फर्स्ट बॉल टाकत असताना त्याच्यावरती विकेट क्रमांक 5 33 वरती बसतोय. हा 5वा झटका. बॅटर बाद. ते कंप्लीट झालं आणि त्याचमुळे तिथे जबा जोडल्या गेल्या. बॉलच्या मिनिटनुसार खेळले जात नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर प्ले ऑन मिस इथे पाहिलं मी त्या. पुन्हा एकदा बॉल अँड बॅट मध्ये संपर्क नाही. आई साईड डलमलीत होत असताना आपल्याला बघायला मिळते आणि त्याचमुळे बॅक टू बॅक इथे चांगले चेंडू टाकले जातात. आता इकडे पाहू शकतात की गोलंदाजी मागवरणं गोलंदाज वर्चस्व गाजवतो या मॅचमध्ये आणि त्याचं मुख्य कारण आहे डॉट बॉल आणि विकेट यांच्यामधील हा खेळ आपल्याला या उत्तरार्धाच्या खेळामध्ये पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जाचा खेळ. तिथे 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 33 धाबा जोडल्या गेल्यात. 7.62 ॲव्हरेजने धाबा बनवल्या गेल्यात आणि खूप कमी गतीने धाबा बनवल्यात. आता पुढच्या बाजूने खेळलेत. लॉंग ऑफचे खेळाडू वेगाने आलेत. बॉलला फील्ड करतात आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव फलकावरती इथे कंप्लीट झाले. 34 धाबा जोडल्यात. विजय आणि हार यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न इथनं करावा लागेल कारण 3 चेंडू आणि तिथे 26 धावेची गरज आहे. परंतु टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती कुठली भविष्यवाणी आपण करू शकत नाही आहे. तिथे कुठलंही क्रिकेट आपण भाकीत करू शकत नाही आहे. आता इकडे पाहू शकतात की डोमेस्टिक क्रिकेटमध्ये 1 चेंडूमध्ये 21 धाबा होताना देखील बघितल्या गेल्यात. आता इकडे 3 मध्ये 26 धाबा आहेत आणि दीपुल आहेत तिकडे 8 मध्ये 12 धाबा त्याने बनवल्यात. 3 चेंडू 26 धावेची गरज औपचारिकता राहिली असंच म्हणावं लागेल. दरम्यान हा फटका पहा. तिथे कॅच कंप्लीट करण्याची संधी होती. वेगाने पुढे सरसावले होते. डीप मध्ये होते आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर एक सिंगल धाव 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि 2 धावेच्या मदतीने संघाची टोटल आता फलकावरती 36 आकडावरती जोडली आहे. विजय आणि हार यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु या स्पर्धेमध्ये पाहू शकतात की SP ग्रुप बिलोशी यांच्या वतीने आयोजित केलेली एक दमदार स्पर्धा अर्थातच उपसरपंच चषक त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करावं लागेल. हा बॉल शरीरावरती टाकला गेला. बचावात्मक पवित्रा इथे आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचमुळे जर पाहिलं तर शरीरभेदी मारा करत असताना हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. 1 चेंडू 24 धावेची गरज. दीपुल 10 चेंडू 14 धावा. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर 2 मध्ये एक सौरभ या खेळाडू बनवल्यात. टार्गेट 60चं होतं परंतु त्या टार्गेटपर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण बनलं गेलंय आणि जर पाहिलं तर सोपान स्मृती दुपारेपाडा संघ इथे या मॅचमध्ये वर्चस्व गाजवतोय. एकाच पंचकृषीतील 2 संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये खेळ करत आहेत आणि खेळ करत असताना जर पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करत असताना 59 धावा फलकावरती. चला मॅच स्पीडअप करायचं आपण. प्रत्येक मॅचसाठी आपल्याला विशिष्ट कालावधी असेल त्याच कालावधीमध्ये मॅच कंप्लीट करायची आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये आलाय. उंची जास्त आहे आणि लांबी कमी आहे परंतु तिथे झेल तो सोडला गेलाय आणि या मॅच मध्ये विजय संपादित करते सोपान स्मृती दुपारेपाडा संघाला देतो या मॅच मध्ये विजयाच्या लक्षकोटी शुभेच्छा. आड्यान बॅड लक कोणे 11 बी संघ. चला आपल्याला खेळाडूने खूप चांगली बॅटिंग केली आहे आणि त्याचमुळे 59 धावा फलकावरती जोडल्या गेला आणि 60चं टार्गेट सेट करत असताना तिकडे गोलंदाज साईड खूप चांगला झाला आणि त्याचमुळे चांगल्या दर्जाचा खेळ करत असताना या मॅच मध्ये विजय संपादन केलाय. जाऊया तिथे
साईराज कुडूस, चला मैदानाच्या आतमध्ये लगेच एंटर व्हायचंय. टीम साईराज कुडूस विना विलंब लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. अभिनय पाटील यांना आपण पाहताय आणि आपल्या सुपुत्राच्या सोबत आहेत अकाय, जे अभिनय पाटील यांचे सुपुत्र आहेत त्यांना अभिनय पाटील यांच्या सोबत पाहताय. आणि असं म्हणतात ना, वडिलांचं रक्त आहे त्यातले थोडेसे तरी गुण पुत्रामध्ये येत आहेत आणि अकाय सुद्धा बॅट आणि बॉल सोबत तिथे पाहायला मिळतात. हे बघा तुम्हाला तिथे दाखवलं जात आहे. अकाय आणि अभिनय पाटील हे दोघंही आहेत आणि हातामध्ये बॉल, ती बॅट पाहायला मिळते. असं म्हटलं जातं की आपलं बालपण जे आपल्या मुलामध्ये आपण शोधतो आणि अभिनय पाटील आपल्या सुपुत्राबरोबर तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडेसे फटाके वाजवले जात आहेत, त्यांना अकाईकडनं एन्जॉय केलं जात आहे. खूप छान क्षण असतात. सुपुत्राला मैदानावर घेऊन येणं, त्याच्यासोबत थोडासा वेळ घालवणं जे गरजेचं असतं, कारण आपण खूप जास्त वेळ आपल्या मुलांना देत नाही. मग गावामध्ये एखादी स्पर्धा असते तेव्हा मग त्यांच्यासोबत मैदानात येणं त्यामध्येही एक वेगळी मजा असते. जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिथे शुभम या खेळाडूला प्लेयर ऑफ द मॅच हे किताब इथे वितरित करूया. त्याने 13 मध्ये 26 बनवला गेला आणि आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. तिथे शुभम आपण यायचं, आपल्याला प्लेयर ऑफ द मॅच हे किताब इथे वितरित केलं जाईल. तुर्तास मी ते थांबतोय, आपण थांबू नका. कॉम्बॉक्समध्ये बदल होतोय. अक्षयजी पांडव सर त्यांच्यासमोर जोडले जातील, अर्थातच अद्भुत शेलार O2 कॉम्बॉक्स. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय दीपकजी गोळे सर इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय उलाजी पाटील त्यांचंही इथे आगमन होत आहे. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. चला मॅच लगेच सुरू करताय. सलामीचे बॅटर्स आपण मैदानाच्या आतमध्ये विनाविलंब एंटर व्हायचंय. सामन्याला लगेचच सुरुवात केली जाणार आहे, त्यामुळे जास्तीचा वेळ न घेता सलामीचे फलंदाज यायचे आहेत. चला सामना लगेचच सुरू करायचा, वेळ न घालवता. दोन्ही ऑफिशियल अंपायर्स जे मैदानाच्या आतमध्ये गेलेत, निर्धारित 20 मिनिटं 4 ओव्हर त्या तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक तिथे वितरित केलं जाईल. खेळाडू जो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे शुभम दुपारे मॅन ऑफ द मॅच आहेत. शुभम या मान्यवरांच्या शुभसे आपण मॅन ऑफ द मॅच शुभम याला वितरित करणार आहोत. मुख्य मंचावर या ठिकाणी शुभम दिनेशजी काटोळे साहेब यांच्या शुभसे आपण ते मॅन ऑफ द मॅच त्याला वितरित करणार आहोत. मेडल आहे रोहित सुतार ग्रामपंचायत सदस्य बिलोशी यांच्याकडनं. कॅप आहे HR फॅशन विकी काळे रोहित काळे यांच्याकडनं. आणि तदनंतर एक मेमेंटो आहे, तो म्हणजे संदीपजी पाटील यांच्याकडनं. शुभम याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच वितरित केलं जाते. 13 चेंडू 26 धावा ज्याने केल्या तो शुभम ठरलाय गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. शुभम दुपारे गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, त्याला या ठिकाणी ट्रॉफी वितरित केली जाते. आपण पाहतोय हे सर्व प्राइज वितरित केले जाते. शुभम जास्त वेळ घेणार नाही. कसं वाटलंय या ठिकाणी आल्यानंतर? खेळत असताना सुरुवातीच्या 3 बॉल्सवर खूप स्ट्रगल बघायला मिळाला, एकही बॉल बॅटला लागलेला नव्हता आणि त्यानंतर षटकार आणि चौकारांची आतिषबाजी केली. खेळताना कसं वाटलं? खूप छान वाटलं. मैदान पाहताना, हे आयोजन पाहताना कसं वाटलं? खूप छान आयोजन आहे. बेस्ट ऑफ लक असेल तुला पुढील मॅच करिता आणि खूप खूप अभिनंदन. जाऊयात मॅचकडे. त्या ठिकाणी मायक्रोफोनमध्ये जोडले जातील तुमच्या समवेत अक्षय पांडव सर.